एव्हरीवन, मी शहजाद खान. आपण पार्ट 1 मध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची थेअरी पाहिली होती. आता पार्ट 2 मध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेमला सुरुवात करीत आहोत. यामध्ये आपण पहिला प्रॉब्लेम घेतलेला आहे, फाइंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ॲन अनइक्वल अँगल सेक्शन ऑफ 100 mm बाय 80 mm बाय 20 mm. म्हणजे जो तुम्हाला फिगरमध्ये जो सेक्शन दिसत आहे हा एल सेक्शन दिसत आहे. ठीक आहे, या एल सेक्शनचा आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचा आहे. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला पहिला कन्सेप्ट येतो की दिलेली जी काही फिगर आहे ती फिगर सिमेट्रिक आहे किंवा नाही, आणि सिमेट्रिक आहे किंवा अनसिमेट्रिक आहे. ठीक आहे, आता सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक म्हणजेच काय की एखादी जर आपण फिगर घेतली, ठीक आहे, ही मी एक फिगर घेतली आहे आणि या फिगरला काय केलं की वाय ॲक्सिसनं काय केलं आहे, मी दोन पार्ट केले. आता वाय ॲक्सिस टाकल्यामुळे मधातून या फिगरचे दोन सेम पार्ट झाले आहे. ठीक आहे, किंवा याला मी एक्स ॲक्सिसनं जरी घेतलं तरी काय झाले आहे की या फिगरचे दोन काय झाले आहे, सेम पार्ट झाले आहे. त्याच्यामुळं ही फिगर काय म्हणू शकता तुम्ही, सिमेट्रिक आहे, म्हणजेच इक्वल आहे की दोन पार्ट इक्वल होऊ शकतात. ती एक्स ॲक्सिसनं इक्वल होईल की वाय ॲक्सिसनं होऊ द्या, कोणत्याही एका ॲक्सिसनं झाले तर त्या फिगरला काय म्हणू आपण, सिमेट्रिक. पण जी गिवन फिगर दिलेली आहे तुम्हाला एल सेक्शन, याला तुम्ही कोणतेही ॲक्सिस घ्या, एक्स ॲक्सिस घ्या किंवा वाय ॲक्सिस घ्या, ही फिगर सिमेट्रिक बनत नाही, म्हणजेच काय राहते, अनसिमेट्रिक राहते. ठीक आहे, जर एक्स ॲक्सिसनं सिमेट्रिक असली तर आपल्याला फक्त एक्स बारचीच व्हॅल्यू काढावी लागते, आणि जर फिगर अनसिमेट्रिक असेल तर आपल्याला एक्स बार आणि वाय बार दोन्ही व्हॅल्यू काढाव्या लागेल. ते आपण आता पुढे पाहूया. प्रॉब्लेममध्ये पहिले टर्म झाली की पहिले पाहून घ्यायचं की सिमेट्रिक आहे किंवा अनसिमेट्रिक आहे. ठीक आहे, आता ही फिगरमध्ये पहिलेच दिलं आहे त्यांनी, काय दिलं, अनइक्वल, म्हणजेच काय, ही फिगर अनसिमेट्रिक आहे. ठीक आहे, आता पहिले टर्म पाहून झाल्यानंतर सेकंडमध्ये काय करायचं की त्याला एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचं, फिगरलाच लागून काय काढायचं, फिगरलाच जोडून काय काढायची, ही झाली वाय ॲक्सिस आणि ही काय झाली आहे, एक्स ॲक्सिस. ठीक आहे, दोन काय झाल्या आपल्या ॲक्सिस झाल्या, ही वाय आणि ही एक्स. ठीक आहे, आता दोन ॲक्सिस झाल्यानंतर त्याच्यानंतर झाले दोन कन्सेप्ट. तिसरा कन्सेप्ट राहणार त्यामध्ये की जर वेगवेगळे पार्ट होत असेल तर त्या फिगरचे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे. ठीक आहे, आता वेगवेगळे पार्ट म्हणजे हा पार्ट 1 झाला. इथून काय केलं आपण, या डॉटेड लाईननं काय केलं, ही फिगर काय केली, त्या फिगरमध्ये डॉटेड लाईन काढल्याला की हा जो काही पार्ट आहे ते किती, ही फिगर किती पार्टमध्ये डिवाइड झाली आहे, दोन. ही पार्ट 1 आणि हे काय झाला, पार्ट 2. ठीक आहे, तर सर्वात पहिले पार्ट 1 चे कॅल्क्युलेशन काढूया. ठीक आहे, पार्ट 1 मध्ये सुरुवातीला आपल्याला काढावा लागतो एरिया. ठीक आहे, A1. आता पार्ट 1चा जो काही जॉमेट्रिक फिगर आहे ती जॉमेट्रिक फिगर कोणती आहे, ही पार्ट 1. ही फिगर म्हणजे कोणती झाली आहे, रेक्टँगल. ठीक आहे, तर रेक्टँगलचा जो काही एरिया आहे ते तो काय आहे, ते L × B, म्हणजे लांबी गुणेला रुंदी. ठीक आहे, तर लांबी किती आहे या रेक्टँगलची, 80 mm, आणि रुंदी किती आहे, 20 mm, म्हणजे 80 गुणेला 20 बरोबर किती झाले, 1600 mm². ठीक आहे, त्याच्यानंतर काढावं लागतं आपल्याला त्यामध्ये x1 आणि y1 ची व्हॅल्यू. ठीक आहे, x1 आणि y1 म्हणजे जो काही आपला CG आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे किंवा सेंट्रॉइड आहे, तो एक्स ॲक्सिसने कुठे येणार आणि वाय ॲक्सिसने कुठे येणार. ठीक आहे, जेव्हा आपण x1 काढतो तर जो आपल्याला जो CG पाहिजे तो कुठे पाहिजे, आपल्याला या एक्स ॲक्सिसवरचा काढावा लागतो. ठीक आहे, म्हणजेच वाय ॲक्सिस कडून एक्स ॲक्सिस कडे येणार काढणे, CG काढायचा, तो काय होणार आपला x. ठीक आहे, आता सेंटर, आता x म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला का कुठे सांगितलं आहे, मी एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर म्हणजेच काय, तो आपण जर रेक्टँगलच्या थेअरीमध्ये पाहिलं, ठीक आहे, तर रेक्टँगलच्या थेअरीमध्ये आपण CG कसा काढत होतो, जे आपण रेक्टँगलची जर थेअरी पाहिली आपण, ते इथं दिसते तुम्हाला. तर रेक्टँगलमध्ये काय काढलं होतं आपण, h/2 किंवा L/2, म्हणजेच काय की भागेला 2, लांबीला भागेला 2 आणि रुंदीला भागेला 2. ठीक आहे, म्हणजे एका झाली एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तर आपण x1 काढते वेळी काय काढणार आहोत, आताच दाखवलंय मी तुम्हाला फिगरमध्ये की जी काही लांबी असेल त्या लांबीला भागेला किती करायचा, 2, म्हणजेच काय
80 भागीला 2, पण कुठून घ्यायचं, विथ रिस्पेक्टिव्ह वाय ॲक्सिस. एक्सची व्हॅल्यू काढते वेळी विथ रिस्पेक्टिव्ह वाय ॲक्सिस आणि वायची व्हॅल्यू काढते वेळी विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर किती झाले 80 भागीला 2 म्हणजेच किती झाले 40 mm. ठीक आहे. हे झाले x1. त्याच्यानंतर काय आहे ते सेकंड टर्म y1. आता याचा y1 म्हणजेच कोणती वाय ॲक्सिसने, पण कुठून एक्स ॲक्सिस पासून. ठीक आहे. एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस कडे. आता ही झाली आपली एक्स ॲक्सिस आणि ही इकडे वर कोणती ॲक्सिस होणार वाय. तर याचा सुद्धा आपला काय होतं b/2. याच्यात सुद्धा काय होतं b/2. तर किती होणार 20 भागीला 2. किती झाले 20 भागीला 2 म्हणजे किती झाले 10 mm. समजला. एक्स म्हणजे कोणतं डिस्टन्स, असं आडवा डिस्टन्स, आणि वाय म्हणजे असं व्हर्टिकल डिस्टन्स, उभा डिस्टन्स. ठीक आहे. हे झालं आपलं जे काही व्हॅल्यू काढले आपण ते कशासाठी झालंय पार्ट 1 साठी. ठीक आहे. आता सेम प्रोसेस करायची आपल्याला पार्ट 2 करिता. सेम प्रोसेस कशासाठी करायची आपल्याला पार्ट 2 करिता. पार्ट 2 मध्ये काय करायचं आपल्याला पुन्हा A2 म्हणजे सुद्धा म्हणजे पार्ट 2 सुद्धा काय रेक्टेंगलच आहे, म्हणजे काय येणार L/B. ठीक आहे. L/B. आता याची लेंथ किती आहे म्हणजे किती होणार आहे यामध्ये आपलं पुन्हा इथं 20 आहे आणि हे किती आहे इथून पाहू शकतो आपण किती आहे 80 आहे. म्हणजेच काय करू आपण 20 × 80. पुन्हा हे किती झालं 1600 mm². पुन्हा एरिया याचा सुद्धा किती आला 1600 mm². आता इथं x1 काढलं होतं आपण. सेम प्रोसेसनं आपल्याला काय करायचं इथे x2 काढायचा आहे. ठीक आहे. तर x2 ची व्हॅल्यू मी आताच सांगितलं. x2 म्हणजे एक्स ॲक्सिसनं काढायचा पण विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता यामध्ये कोणती एक्स, यामध्ये जर तुम्ही पार्ट 2 मध्ये पाहिलं तर एक्स ॲक्सिसवर कोणती व्हॅल्यू दिसते तुम्हाला, ही व्हॅल्यू दिसते विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. पुन्हा काय होणार हे भागीला 2 म्हणजेच 20 भागीला 2 म्हणजे किती झाले 10 mm. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला y2 ची व्हॅल्यू म्हणजे वाय ॲक्सिस वरची व्हॅल्यू पण विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे ना आपल्याला एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला पार्ट 2 कुठून ते कुठपर्यंत आहे, इथून ते इथपर्यंत आहे. ठीक आहे. आता इथे ते इथपर्यंत असताना आपण इझिली घेऊ शकतो काय 80 आणि भागीला काय घेणार आपण 2. ठीक आहे. आता 80 भागीला 2, पण 80 भागीला 2 म्हणजे झालं का हे 80 भागीला 2. ठीक आहे. हे इथून आपण असं जोडू. ठीक आहे. असं जोडल्यामुळे इथं जे सेंटर भेटलं हे काय झालं आपलं 80 भागीला 2. पण मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की वायची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू कुठून काढायची आपल्याला एक्स पासून काढायची. तर एक्स ॲक्सिस कुठे आहे इथे आहे, पण आपण जे व्हॅल्यू काढत आहे ते कुठून तर इथून तर आपण इथं काढली. म्हणजेच ही जी काही व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला काय करावं लागेल ॲड. म्हणजेच हे डिस्टन्स किती आहे 20. त्याच्यामुळे इथं काय येणार +20. समजलं का. पुन्हा एक वेळा सांगतोय की जो पार्ट 2 आहे आपण जी वाय व्हॅल्यू काढत आहे ती विथ रिस्पेक्ट टू कशी पाहिजे ना आपल्याला एक्स ॲक्सिसच्या विथ रिस्पेक्ट टू पाहिजे. आता इथून जर आपण घेतलंय तर किती झाले 80 भागीला 2. आपण जसं करत आलो आपण ही एक्स ॲक्सिस झाली का आपली, नाही एक्स ॲक्सिस इथून आहे. म्हणजे इथून तर एवढं डिस्टन्स त्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ॲड करावं लागेल. किती आहे डिस्टन्स 20 म्हणून किती गेले 80 भागीला 2 +20. ठीक आहे. तर याचं जे कॅल्क्युलेशन आलं ते किती आलं 40 + 20 बरोबर किती झाले 60 mm. ठीक आहे. किती झालं 60 mm झाले आपले दोन्ही पार्टचे काढून. आता आपल्याला काढायचा यामध्ये पहिले एक्स बार. ठीक आहे. एक्स बार काढण्यासाठी फॉर्म्युला आहे A1 x1 + A2 x2 डिवायडेड बाय A1 + A2. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला एक वेळा लक्षात घेऊन घ्या की A1 x1 + A2 x2 डिवायडेड बाय A1 + A2. ठीक आहे. जर तिसरा पार्ट असता तर पुन्हा याच्यासमोर काय ॲड झालं असतं +A3 x3 आणि खाली काय झालं असतं +A3. अजून चौथा पार्ट असतं तर याप्रमाणे काय केले असते वाढत गेले असते. आपले 2 पार्ट असल्यामुळे किती झाले यामध्ये x1 आणि x2. ठीक आहे. काय झालं आहे मग का जो A1 आणि x1 आहे. ठीक आहे. आता A1 आताच काढला आपण. किती काढला होता A1 आपण पाहू शकतो इथं 1600 mm². मग A1 ची व्हॅल्यू पुट केली मी
1600 गुणेला x1 ची व्हॅल्यू किती आहे 40, ठीक आहे 1600 गुणेला 40 अधिक a1 ची पुन्हा व्हॅल्यू किती आली इथं पुन्हा सॉरी a2 ची व्हॅल्यू किती आहे 1600 पुन्हा मग पुन्हा a2 ची व्हॅल्यू किती पुट केली मी 1600 गुणेला x2 ची व्हॅल्यू किती आहे ते 10, ठीक आहे मग किती झालं आहे गुणेला 10, ठीक आहे 1600 गुणेला 40 अधिक 1600 गुणेला 10 आणि खाली भागेला काय a1 प्लस a2 म्हणजेच काय 1600 अधिक 1600, ठीक आहे। आता याचं कॅल्क्युलेशन करा, जे काही कॅल्क्युलेशन कराल तर ठीक आहे। कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला x बार ची व्हॅल्यू मिळणार आहे 25 mm, ठीक आहे। याचं जे काही कॅल्क्युलेशन राहील 1600 गुणेला 40 अधिक 1600 गुणेला 10 भागेला 1600 अधिक 1600, याचं जे काही कॅल्क्युलेशन राहील ते काय मिळणार आपल्याला x बार ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला 25 mm। ही झाली x बार ची व्हॅल्यू। त्याचप्रमाणे आपल्याला काढायची आहे y बार ची म्हणजे a1 y1 प्लस a2 y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2, ठीक आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं की काय झालं आहे की x1 x2 होता, आता y काढतेवेळी काय झाला y1 y2, बाकी फॉर्म्युला सेम, ठीक आहे। यामध्ये व्हॅल्यू पुट करतो मी a1 ची व्हॅल्यू किती आहे 1600 गुणेला y1 ची इथून काढली आहे आपण किती काढली आहे 10 म्हणजे 1600 गुणेला 10 अधिक a2 पुन्हा किती निघाला आपला 1600 आणि y2 किती निघाला आहे 60 म्हणजे 1600 गुणेला 60, ठीक आहे आणि भागेला काय आहे 1600 अधिक 1600, ठीक आहे। आता याचं काय करा तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करा, ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आन्सर येणार आहे 35 mm 35, ठीक आहे। म्हणजे x बार ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 25 mm आणि y बार ची 35 mm, ठीक आहे। अशा प्रमाणे आपण या फिगरचा जो काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो आपण काढला, म्हणजेच x ॲक्सिसनं किती राहणार तो 25 mm आणि y ॲक्सिसनं किती राहणार 35 mm। याच दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या होत्या, ठीक आहे। थँक्यू।